सत्कार्यासाठी काम करावं, सत्कारासाठी नाही. इतरांसाठी मनापासून झिजावं, दिखाव्यासाठी नाही. आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल, पण आपल्या अनुपस्थितीची उणीव जाणवली पाहिजे. काय बोलायचे हे आपले ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे आपले कौशल्य ठरवते, किती बोलावे हे आपला दृष्टिकोन ठरवतो. परंतु एखादी गोष्ट बोलावी की नाही हे मात्र फक्त आणि फक्त आपल्या मनावर व परिस्थितीवर अवलंबून असते. झाडांसारखे जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला कधी विसरू नका. शांतता बऱ्याच समस्यांवर औषध असू शकते, पण सर्वच नाही. जेव्हा मान, सन्मान आणि स्वाभिमानावर वार केले जातात तिथं तोंड उघडल्याशिवाय पर्याय राहत नाही. कुणीही तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, आपला विश्वास आपल्या सोबत असू द्या. कुणाच्या सहकार्यांची कधीच गरज भासणार नाही. अत्तराची बाटली कितीही सुगंधित असली तरी त्यावर फुलपाखरे कधीच बसत नाहीत. त्यांनाही खरं आणि खोटं यातील फरक कळतो. त्याप्रमाणे आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असतं. विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू, ऊस गोड तर चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे. तसंच भगवंत सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष कर्माचा असतो. आयुष्य थोडंच असावं, पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं. आयुष्यभर नुसता पैसा कमावण्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार, सगळे इथेच सोडून जायचे आहे. जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही. यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात. काहीही असंभव नाही. ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे आणि ज्याचा नाही करू शकत तेही संभव आहे. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावंही लागेल. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागे मागे येईल. रोज अशी एक गोष्ट करा जी करायला तुम्ही घाबरता. जर तुम्ही खरंच काही करण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला मार्ग नक्की मिळेल, नाहीतर न करण्यामागचं कारण तरी मिळेल. काही लोक यश मिळवण्याची स्वप्न बघतात तर काही जण उठून कामाला सुरुवात करतात. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळू नाही शकत, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही. गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागते. पांढऱ्या शुभ्र कपड्यातील बेईमानीपेक्षा मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग रुबाबदार असतो. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात, पण एकदा तहान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्हीही आपोआप बदलते. आयुष्यात भावना महत्त्वाच्या. जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात, जर आपण दुर्लक्ष केले तर त्या मरतात.
आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात. कितीही मोठी चूक करा, सगळे सोडून जातील, पण फक्त कुटुंब सोबत असते प्रत्येक परिस्थितीत. वेदनांच्या ओझ्यासकट ज्याला खळखळून हसता येतं त्याच्यासारखा जादूगार जगात दुसरा कोणीच नसतो. कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना, कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका, कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. यश हा जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो, हे नेहमीच लक्षात ठेवा. दुसऱ्या माणसाशी युद्ध करायला फार वेळ लागत नाही. स्वतःशी सामना करणं भयानक कठीण आणि स्वतःच्याच माणसांजवळ पराभव मान्य करणं त्यापेक्षाही कठीण. जो टाळतो त्याला कधीच कवटाळू नये आणि जो जीव लावतो त्याची साथ कधीच सोडू नये. वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मिळेल. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते टिकवण्यासाठी लागते. चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. तुम्ही किती पण हुशार लोकांसोबत बसा, पण अनुभव मैदानात उतरल्याशिवाय मिळत नाही. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे असतील तर 100 रुपयांचा आरसाच लागतो. मनातील माणसं आणि पायातील बूट इजा करत असतील तर समजून जायचं ते आपल्या मापाचे राहिले नाहीत. जीवनाच्या परीक्षेत कोणतेही गुण नसतात. लोकांच्या हृदयात स्थान मिळवलंत तर समजा तुम्ही पास झालात. जिथे जिव्हाळ्याचा पाऊस पडतो तिथे झोपडीलाही राजवाड्याचं स्वरूप येतं.